नमस्कार. दागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोर्टक्स ब्लाऊजपासून आपण सिंगल कटोरी ब्लाऊज कसा बनवायचा. तर खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. जर ह्या पद्धतीनं जर तुम्ही सिंगल कटोरी ब्लाऊज बनवाल तर फिटिंगला खूप परफेक्ट बसणार आहे. तर त्यासाठी बघू शकता मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. ह्याला अस्तर जोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला उंची दाखवते किती घेतलेली आहे. मी उंची घेतलेली आहे 13.5 इंच. तर हा आहे 8.5 इंच, म्हणजे 34 चेस्टचा ब्लाऊज आहे. त्यासाठी मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि विथ जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना, ते आपण जे कटोरीचं मार्किंग करतो ना त्यासाठी घेतलेलं आहे. टक्ससाठी पण जे आपण कटोरीला घेतो ना त्यासाठी पण आपल्याला एक्स्ट्रा इकडं घ्यावं लागणार आहे. तर आता वरून बघा आपल्याला किती घ्यायचं आहे. तर वरून घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच. आणि त्याच्यानंतर बघू शकता जो आपण फोर्टक्स ब्लाऊजवरून फुल कटोरी ब्लाऊज बनवणार आहोत ना त्यासाठी आपल्याला किती घ्यायचं आहे, तर इथं घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच. आणि आपल्याला असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी काय काय केलेलं आहे. तर हे बघू शकता मी असा आकार दिलेला आहे. म्हणजे वरून घेतलेला आहे मी 5 इंचावरती, इथून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते 7 इंचावरती. आणि आपला हा 34 चेस्टचा ब्लाऊज आहे. तर आपल्याला टक्ससाठी घ्यायचा आहे टक्सची उंची आपण घेणार आहोत 2.5 इंच. आणि त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. तर बघू शकता मी काय काय केलेलं आहे. तर उंची घेतलेली 2.5 इंच, इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, म्हणजे टोटल आपला 2 इंचाचा हा टक्स येणार आहे. तर आता तुम्हाला जोडून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे असं इथं धरायचं आहे व्यवस्थित असं, आणि इथून टीप मारायला सुरुवात करायची आहे. शिस्तीत शिस्तीत असं व्यवस्थित जोडून घ्या. तर हे बघू शकता हे अशा पद्धतीनं जोडल्या गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. तर हे बघू शकता किती व्यवस्थित आपला हा टक्स आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. ते बघू शकता. म्हणजे आपण फोर्टक्स ब्लाऊज पासून पण आपण सिंगल कटोरी ब्लाऊज बनवू शकतो, आणि तेही खूप सोप्या पद्धतीनं. आणि पफ ही खूप छान आलेला आहे. टक्स सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते, तर आपल्या इथे बरोबर 8.5 म्हणजे 34 चेस्टच आहे म्हणल्यावर 8.5 इंच आणि विथ आपलं हे मार्जिन. तर हे व्यवस्थित सगळं राहत आहे आणि व्यवस्थित आपल्या कटोरीचा पण आकार आलेला आहे. तर हे इथं आपल्याला लावून घ्यायचं आहे ती योग पट्टी. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला योग पट्टी जोडून घ्यायची आहे. तर तुम्हाला योग पट्टी कशी जोडायची ते दाखवते. तर आता ही मी जोडून घेतलेली आहे योगपट्टी. आणि नेहमीसारखं आपण कटोरी जोडल्यानंतर जी योगपट्टी जोडतो ना तशाच पद्धतीने आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे.
तर बघू शकता जे आपले एक्स्ट्रा झालेले ते आपल्याला कट करून टाकायचे. इथंही जे कमी जास्त वाटत असेल तर ते आपल्याला कमी करून टाकायचं. तर अगदी कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीनं आतल्या साईडनं पण तुम्ही बघू शकता कसं फिनिशिंग आपलं आलेलं आहे. तर इथून 5 इंच फक्त आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि इथं बघू शकता 2 इंचाचा आपला टक्सा आलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल व्यवस्थित. आणि तुम्हाला इथून सरळ पण मी दाखवते. तर बघू शकता हा पण आपला पप अतिशय सुंदर आलेला आहे. म्हणजे कटोरी अगदी परफेक्ट बसणार आहे. आणि बघू शकता हे असे म्हणजे मी अशा पण पद्धतीनं कटोरी ब्लाऊज कस्टमरचे शिवत असते. खूप फिटिंगला परफेक्ट बसतात. तर मैत्रिणीनं तुम्हाला अशा साध्या ब्लाऊजपासून जर कटोरी ब्लाऊज बनवायचा असेल म्हणजे फोरटक्स ब्लाऊजपासून कटोरी ब्लाऊज बनवायचा असेल तर नक्कीच ही पद्धत तुम्ही अवलंबू शकता. खूप सोपी खूप छान पद्धत आहे. आणि ज्यांना खरंच घरातल्या घरात ज्या स्त्रियांना आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचे आहे तेही साध्या सिलाई मशीनवरती तर नक्की तुम्ही अशा पद्धतीच्या ब्लाऊज शिवण्याची पद्धत ट्राय करून बघा. नक्कीच ही कटोरी खूप परफेक्ट बसती. खूप सिंपल खूप साधी आहे. ह्याला ना कटिंगची कटकट नाही म्हणजे कटोरी ब्लाऊजला आपल्या कसं कटिंग करावं लागतं. मग परत वाढीव कटोरी घ्यावी लागते आणि मग जोडून टक्स घ्यावं लागतं आणि कपड्यावरती आपल्याला कटोरीचं मार्जिन वाढवावं लागतं. खूप असं हे करायला लागतं. मग ज्यांना सिंपल पद्धतीनं जर कटोरी हवा असेल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीनं कटोरी बनवू शकता. आणि खूप सुंदर हा बसतो आणि योगपट्टी पण खूप फिनिशिंग सहित लावल्या गेलेली आहे. तर मैत्रिणींनो ही कटोरीची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.